नमस्कार. नमस्कार. श्रीमद भागवत एक जीवन संवाद या विषयावरील 7 दिवसाच्या व्याख्यानमालेचा प्रारंभ आपण करणार आहोत. हा व्याख्यानमालेचा प्रारंभ करताना थोडासा म्हणजे बराच उशीर झाला. हा उशीर अर्थात नेट प्रॉब्लेममुळे झालेला आहे आणि त्यामुळं हे आपल्या कक्षेतली गोष्ट नसल्याने, टेक्निकल गोष्ट असल्यामुळं मी आपली क्षमा मागतो आणि आपल्याला या ठिकाणी बराच उशिरापर्यंत थांबावं लागलं, त्याबद्दल आपण मला नक्कीच माफ कराल. श्रीमद भागवत एक जीवन संवाद या संदर्भात आपण जेव्हा भागवत ग्रंथाचं चिंतन करतो आणि तो जीवन संवादाच्या अनुषंगाने त्याचा विचार या ठिकाणी करणार आहोत. हे संवाद किती पातळीवरचा आहे आणि भागवत या ग्रंथाला एवढं मोल का आहे? समन्वय प्रतिष्ठानच्या वतीनं आमचे मित्र डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांनी अनेक दिवसापासून यावर आपलं व्याख्यान व्हावं अशा प्रकारची विनंती मला केलेली होती आणि त्या अनुषंगानं मलाही भागवतासंबंधीचं चिंतन मांडायला नक्कीच आवडणारही होतं. परंतु अनेक विषयांच्या आणि इतर कामांच्या व्यापामुळं, चातुर्मास्याच्या कार्यक्रमामुळं हे शक्य झालं नाही. त्यामुळं आजपासनं आपण या भागवतातील जीवनसंवादाच्या अनुषंगानं एका आठवड्याभराचं चिंतन या ठिकाणी मांडणार आहोत. आपण सर्व या 7 दिवसांच्या व्याख्यानमालेसाठी नक्कीच चांगला प्रतिसाद द्याल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि समन्वय प्रतिष्ठान यांचं प्रथमतःच आभार व्यक्त करतो. सर्व श्रोत्यांची पहिल्यांदा क्षमा मागतो, प्रेक्षकांची क्षमा मागतो आणि आपल्या चिंतनाला मी प्रारंभ करतो. श्रीमद भागवत एक जीवन संवाद या अनुषंगानं जेव्हा भागवत ग्रंथाचा मी विचार करतो, इतर अनेक पुराणं आहेत, परंतु भागवत पुराणाचं वेगळेपण असं आहे की वेगवेगळ्या सप्ताहाच्या निमित्तानं भागवत ग्रंथाचं पारायण होत आहे, पठण होत आहे, प्रवचनही होत आहेत. सप्ताहाच्या अनुषंगानं ठिकठिकाणी भागवताचं चिंतन होत आहे आणि हे चिंतन वेगवेगळे अभ्यासक, वेगवेगळे प्रवचनकार आपल्या आपल्या शैलीनं, आपापल्या पद्धतीने करतायत. सर्वात लोकप्रिय असणारा हा ग्रंथ आहे, भक्तिमुक्तीचं प्रयोजन असणारा हा ग्रंथ आहे आणि याचे अनेक विविध अंग आहेत. मुक्ती, मोक्ष या अनुषंगाने सुद्धा या ग्रंथाचा विचार करणारी मंडळी आहेत, भक्तीच्या अंगाने विचार करणारी मंडळी आहेत. त्याचबरोबर यातील कथाभाग प्रामुख्याने श्रीकृष्ण चरित्रावर आधारित असल्यामुळं दशमस्कंधाचा, एकादश स्कंधाचा विचार देखील अनेक मंडळी आपापल्या पद्धतीने करतायत. परंतु एकूण हा भागवत ग्रंथ हा आपल्या जीवनाच्या दृष्टिकोनातून कसा उपयुक्त आहे? आज भागवत ग्रंथाचं आपण पारायण करतो, भक्तीच्या अनुषंगाने विचार करतो. हा विचार जरी बाजूला ठेवला तरी सुद्धा केवळ सश्रद्ध नव्हे तर अगदी अश्रद्ध लोक सुद्धा भागवत ग्रंथाकडे वळताना दिसत आहेत. अश्रद्ध म्हणण्याचं कारण माझं असं आहे की केवळ भक्ती, केवळ मोक्ष, परमार्थ याच्या पलीकडे जाऊन, श्रद्धेच्या बिंदूच्या पलीकडे जाऊन किंवा श्रद्धा या विभागाच्या पलीकडे जाऊन आम्ही जेव्हा बुद्धीचा विचार करतो, कारण शेवटी बुद्धी ही इंटलेक्ट ज्याला आम्ही म्हणतो ती आहे आणि श्रद्धा ही मनाशी संबंधित आहे. तेव्हा श्रद्धेच्या पलीकडे जेव्हा आम्ही जातो, बुद्धीकडे जेव्हा जातो, बौद्धिकतेच्या पातळीवर जेव्हा आम्ही याचा विचार करतो की जसं ज्ञानेश्वरीच्या संदर्भात असं म्हणतात की ज्ञानेश्वरी वेगवेगळ्या अंगाने वाचली जाते, अभ्यासली जाते, चिंतन केलं जातं
परंतु ज्ञानेश्वरी एखाद्या अश्रद्ध माणसाने सुद्धा ज्ञानेश्वरीचा अभ्यास का करावा? एखाद्या अश्रद्ध, ज्याला श्रद्धा नाही, कोणत्याही प्रकारची भूमिका नाही, किंवा अशा अश्रद्ध माणसाने ज्ञानेश्वरीचा विचार का करावा? अशा अनुषंगानं सुद्धा जसं आपण विचार करतो तसंच मी भागवताच्या बद्दलही म्हणेन की केवळ श्रद्धेचा भाग बाजूला ठेवला तर भागवत हा ग्रंथ अभ्यासण्यासारखा आहे का? विचार करण्यासारखा आहे का? यामध्ये कोणकोणते विषय आहेत? आणि असा जेव्हा विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की भागवत हा ग्रंथ एक जीवनदृष्टी देणारा ग्रंथ आहे. तो केवळ एका परीक्षित नावाच्या राजाला मुक्तीसाठी सांगितलेला ग्रंथ नाहीये, तसा तर तो आहेच आहे, मुख्य प्रयोजन तेच आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन या ठिकाणी व्यास महर्षी म्हणा, शुकाचार्य म्हणा, यांनी एक जीवनाची भारतीय तत्वदृष्टी आपणाला कशी प्रदान केली आहे, एक भारतीय जीवनाचं एक सारसत्व यामध्ये कसं प्रगट केलेलं आहे, त्याचा विषय या ठिकाणी हा विविधांगाने लक्षात घेण्यासारखा आहे. आणि म्हणून भागवत हा केवळ एकांगी ग्रंथ नाही, तो विविधांगी आहे. तो प्रत्येकाला, प्रत्येक जण त्याच्याकडे वेगवेगळ्या अंगाने बघू शकतं. कुणी भूगोलाच्या अंगाने बघेल. मागे एकदा सरिता मुक्ता रिप्रिंट नावाचं माझ्याकडे मी हिंदी साहित्य मागवलेलं होतं. सरिता मुक्ता यांनी ती प्रकाशित केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यांनी वेगळ्या अंगाने म्हणजे श्रद्धेच्या ऐवजी बुद्धीच्या अनुषंगाने अशी मांडणी केली होती की भागवतामध्ये जो भूगोल सांगितलेला आहे तो भूगोल काल्पनिक स्वरूपाचा आहे. आणि अर्थात हा एक पूर्वपक्ष झाला, परंतु त्याचा उत्तर पक्ष जेव्हा मी अभ्यासतो, एखाद्या गोष्टीची मांडणी नकारात्मक पद्धतीने करता येते, करू शकतो माणूस. परंतु आपण जर या भूगोलाचा विचार आजच्या पातळीवर केला तर आज वैज्ञानिक असं सांगू लागलेले की भागवतामधला भूगोल, भागवतामधला खगोल हा आम्हाला वैज्ञानिक दृष्टीने किती परिपक्व आहे, किती योग्य आहे. आज भागवतामध्ये वर्णन केलेल्या खगोलाच्या अनुषंगाने, भूगोलाच्या अनुषंगाने एकूण पृथ्वी, त्याचप्रमाणे चंद्र, सूर्य यांच्या गती आणि त्यांचं फिरणं, आकाशगंगा यांच्या संबंधीची, ध्रुवासंबंधीची मांडणी, ही सगळी आज वैज्ञानिक पातळीवर पुन्हा सिद्ध होते. गणिताच्या अनुषंगाने भागवतामध्ये केलेली मांडणी अगदी शास्त्रशुद्ध आहे. रसायनशास्त्र आहे, जीवशास्त्र आहे, त्याचप्रमाणे मानसशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्राचा या ठिकाणी समन्वय घडून आणलेला आहे. आज हे सगळे शास्त्र भिन्न भिन्न झालेत, परंतु खरं म्हणजे हे सगळे शास्त्र एकात्म होते. आणि म्हणून तत्व समन्वयात हे जे व्यासांचं सूत्र आहे की सगळ्याचा समन्वय केला पाहिजे. आणि या सगळ्या समन्वयाच्या दृष्टिकोनातून आज आम्ही वेगवेगळ्या शास्त्रांचा वेगवेगळ्या अंगाने विचार करतो, परंतु या सगळ्याचं मूलतत्व हे जर आपण आत्मसात केलं तर या भागवताच्या एकूणच रचनेमध्ये विविध शास्त्रांचा समन्वय कसा घडून आणलेला आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येऊ शकते. त्याचबरोबर हा एक ज्ञानसंग्रह आहे, या अनुषंगाने सुद्धा भागवताकडे मी बघणार आहे. त्याचबरोबर जीवनसंवादाच्या अनुषंगाने विचार केला तर यात प्रामुख्याने भक्तीचं तत्व कसं सांगण्यात आलंय, कोणकोणाचे संवाद कशा पद्धतीने, ज्ञान कसं सांगितलंय, भक्ती कशी सांगितली, वैराग्याचं विवरण कसं केलंय, आणि याशिवाय यामध्ये असलेल्या कथांचं, रूपक कथांचं जे अनुसंधान आहे, रूपक कथांच्या मधून जी मांडणी करण्यात आली आहे त्याचं या ठिकाणी वेगळेपण काय या रूपकाच्या अनुषंगाने. कारण पुराण हे प्रामुख्याने रूपकात्मक पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. पुराणांची भाषा ही प्रामुख्याने रूपकात्मक आहे आणि त्यामुळं या रूपक शैलीच्या अनुषंगानं भागवतामध्ये काय, कोणत्या गोष्टी कशा कथन करण्यात आल्या आहेत, त्या आजच्या दृष्टिकोनातून कशा उपयुक्त आहेत ते आपल्याला बघता येऊ शकतं. याचप्रमाणे भागवताचा कालसंदर्भ असो किंवा भागवतामध्ये असलेल्या अणु, परमाणु, त्रसरेणू यासंबंधीचा विचार असो, भागवतामध्ये असलेल्या कालमानाचा विचार आहे, त्याचप्रमाणे मानवी जीवनाचा उद्देश आहे, त्याचप्रमाणे शैव वैष्णव या संबंधीची केलेली मांडणी आहे,
आणि श्रीकृष्णाची भूमिका आहे. गीता, यामध्ये गीता तत्वाच्या अनुषंगाने गीतेमध्ये जी मांडणी केली आणि भागवतामध्ये जी मांडणी केली त्यामध्ये असलेलं ऐक्य काय आहे, त्याचप्रमाणे कर्मे ईशू भजावा या अनुषंगाने एकूणच आधी केले मग सांगितले. आधी आपल्याला कशा पद्धतीने मांडणी करायला सांगितली, आधी आपल्याला जीवन जगण्याचा उद्देश सांगितलेला आहे. जीवन म्हणजे काय, जीवनाचा उद्देश काय, मानवी जीवन आणि प्राणी जीवन याच्यातला फरक काय, आणि या जीवनाच्या उद्देशाच्या अनुषंगाने जीवनाची इतिकर्तव्यता कशात आहे हे भागवतामध्ये कसं करण्यात आलेलं आहे ते आपण बघणार आहोत. आजच्या प्रास्ताविकामध्ये मी असं मांडेन की पुराण संकल्पना ही आधी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. भागवत हे एक महापुराण आहे आणि पुराण आणि महापुराण या संबंधीच्या व्याख्या देखील मी आपणाला सांगेन. पुराण, भागवत हे पुराण आहे आणि पुराण संकल्पना काय होती. भारतीय हिंदू परंपरेमध्ये पुराणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण संकल्प करताना सुद्धा श्रुती, स्मृती, पुराणोक्त अशा प्रकारच्या फलप्राप्त्यर्थम असं म्हणतो. तेव्हा श्रुती, नंतर स्मृती आणि नंतर पुराण अशी ही एक कालिक मांडणी, असं आपण क्रोनॉलॉजिकल मांडणी आहे, कालिक मांडणी. आधी वेद आहेत, नंतर उपनिषद आहेत आणि मग पुराण आहेत. आणि या अर्थाने श्रुती म्हणजे वेद, त्याचप्रमाणे विविध स्मृतिग्रंथ आणि त्या खालोखाल पुराणांना स्थान आहे. पुराणांना आपण पंचमो वेद उच्यते असं महाभारताला म्हटलेलं आहे आणि पुराण देखील पाचवा वेदच मानण्यात आलेला आहे. पुराण संकल्पनेमध्ये महापुराण आणि साधे उपपुराण किंवा पुराण अशा दोन भेद आपल्याला दिसतील. पुराणामध्ये इतिहास दडलेला आहे. आपण जे म्हणतो की भारतीयांना इतिहास माहीत नव्हता. अनेक लोक भारताकडे आता नीट बघू लागलेले आहेत, चांगल्या दृष्टीने बघू लागलेले आहेत, परंतु मधल्या काळामध्ये भारत म्हणजे मागासलेला, भारताला दृष्टी नाही, भारत आणि समुद्राच्या पलीकडे जायचं नाही असं ठरवून स्वतःला मर्यादा घालून घेतली, म्हणून ज्ञानाला मर्यादा पडली वगैरे वगैरे लोकांनी अकलेचे तारे तोडलेले आहेत. पण भारतामध्ये इतिहास लोकांना माहीत नव्हता असं नाही, भारतीय लोकांना इतिहास लेखनाचं ज्ञान नव्हतं असं नाही. या ठिकाणी पुराण हा इतिहासच आहे असं आपल्या लक्षात येईल. अहो एवढंच कशाला, ब्राह्मण ग्रंथ सुद्धा इतिहास आहे. आपण जर ब्राह्मण ग्रंथामधले संदर्भ वाचले, तो भरताचा, दुष्यंताचा पुत्र भरत, दौष्यंत भरत, त्याचा संदर्भ ब्राह्मण ग्रंथामध्ये आलेला आहे. त्याचप्रमाणे या वेगवेगळ्या उपनिषदातले अनेक व्यक्ती यांचं विवरण या उपनिषद ग्रंथामध्ये आलेलं आहे किंवा ब्राह्मण ग्रंथामध्ये आलेलं आहे. तो सत्यकाम जाबालाचा उल्लेख आलेला आहे. त्याप्रमाणे ज्याला आपण जानंतेय संवाद असं म्हणतो, निमी जायंतेय संवाद, त्यांचं विवरण आलेलं आहे. अशा अनेक संदर्भ आपल्याला उपनिषदामध्ये दिसतात आणि म्हणून इतिहास दडलेला आहे, उपनिषदामध्ये दडलाय, तो पुराणात दडलाय, पण तो आपल्याला शोधून काढावा लागतो. आणि म्हणून वैदिक ग्रंथामधल्या कित्येक कथा पुराणांच्या मध्ये आलेल्या आहेत आणि कित्येक कथांश जे वैदिक ग्रंथामध्ये, वेदामध्ये अगदी ईषत स्वरूपात आलेत, थोड्या छोट्या स्वरूपात आलेत, त्या कथांचं वेगवेगळ्या रूपामध्ये त्याला परिवेश देऊन त्याला सुंदर अशा पद्धतीची मांडणी करून विस्तारानं त्यांनी त्या मांडलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने वृत्रासुराची कथा असेल, पुरुरवा उर्वशीची कथा असेल, यमी संवादाची कथा असेल, त्याचप्रमाणे विस्तृतपणे या कथांचं विवरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. शून्यक्षेपाची कथा आहे, अजिगर्ताची कथा आहे. याचा अर्थ असा की पुराणातल्या कथा वैदिक आणि औपनिषदिक काळापासून ज्या चालत आलेल्या आहेत त्या कथा होत्या, त्यांना अधिक विस्तारपूर्वक खुलवून मांडण्याचं काम पुराणांनी केलेलं आहे आणि त्यामुळं सुर असुरांच्या कथा पुराणात आहेत. सामान्य माणसाला इतिहास कळावा, विविध शास्त्राचं ज्ञान व्हावं, सहज तत्वज्ञानाचं आकलन व्हावं, यासाठी पुराणांची रचना करण्यात आली. श्रीमद भागवतात सुद्धा वृत्रासुर कथा आहे, पुरुरवा कथा आहे, अजिगर्ताची कथा आहे, शून्यक्षेपाची कथा आहे आणि या कथा रंजकपणे सांगितल्यात. त्यामध्ये वीर, करुण, शृंगार यांचा रंगसुद्धा सुंदरपणाने भरलेले आहेत. पुराणांची संख्या आणि त्यांची विभागणी यासंबंधी विद्वानामध्ये बरेच मतभेद आहेत आणि मतभिन्नताही आहे. व्यासांनी 4 लक्ष श्लोकांची विभागणी करून 18 पुराणं लिहिली असं मत्स्यपुराण सांगतं आणि भागवत पुराणही सांगतं. वायुपुराणात मात्र ही संख्या 10 असल्याचं म्हटलंय.
पण 18 पुराण आणि तेवढीच उपपुराणं मात्र आहेत. भागवतात 18 पुराणांचा निर्देश आहे, त्यांचे श्लोक संख्येचे विवरणही आहे. आणि त्यामध्ये पुराणामध्ये प्रामुख्याने ब्रह्म, ब्रह्मांड, पद्म, विष्णू, वायू, नारद, लिंग, अग्नी, ब्रह्मवैवर्त, वराह, स्कंद, वामन, कूर्म, नारसिंह, गरुड, भागवत अशी यादी येते. यात वैष्णव, शैव आणि इतर असे भेद आहेत. भागवत प्रामुख्याने वैष्णव पुराण आहे. पुराण या संज्ञेचा अर्थ प्राचीन असा होतो. पुराण म्हणजे प्राचीन. अनेकदा पुराण या शब्दाने पुरा हा जो मूळ शब्द आहे त्याचा पूर्वी या अर्थाने आपण जर लक्षात घेतला, पुरा म्हणजे पूर्वी आणि अन म्हणजे अस्तित्वात असणे, अशा अर्थावरून शब्दावरून पुराण असा शब्द तयार झाला. आणि म्हणून पूर्वी घडलेली कथा असा पुराणाचा अर्थ होऊ शकतो. प्राचीन आख्यायिका, कथा यांना पुराण संबोधलं गेलेलं आहे. भागवत ग्रंथातील विवेचनाप्रमाणे ब्रह्मदेवाने वेद निर्मिती केली, नंतर पुराण आणि इतिहासाची निर्मिती केली. यज्ञातल्या उच्चिष्ठापासून इतिहास आणि पुराणांची निर्मिती झाली असं अथर्ववेदामध्ये म्हटलेलं आहे. बृहदारण्यक उपनिषदात वेदाप्रमाणे इतिहास पुराण ही देखील ईश्वराची निश्वसिती आहेत असं म्हटलंय. विष्णूने व्यासरूपाने कलावतार धारण केला आणि इतिहासाची आणि पुराणांची निर्मिती केली. व्यासानी हे भागवत पुराण लिहिलं. व्यास यांनी वेद पुराणांचा विस्तारही केला, म्हणून त्यांना व्यास अशी संज्ञा. व्यास म्हणजे विस्तार करणारा तो व्यास. आणि म्हणून व्यास अनेक होते. त्यापैकी द्वापार युगाच्या अखेरीला कृष्णद्वैपायन यांनी भागवताची रचना केल्याचा उल्लेख आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळतो. द्वापरे समनुप्राप्ते तृतीय युगपर्ये जाता पराशरात योगी वासव्याम कलया हरे हे. कृष्णद्वैपायनाला वेदव्यास, पाराशर व्यास, अपांतरतम व्यास किंवा बादारायण व्यास या नावाने ओळखलं जातं. ऋग्वेदामध्ये पुराण हा शब्द प्राचीन या अर्थाने आलेला आहे. अथर्ववेदात विशिष्ट ज्ञान, विद्या या अर्थाने आलेला आहे. तर गोपथा ब्राह्मणामध्ये सर्पवेद, इतिहासवेद, असुरवेद, पुराणवेद असे उल्लेख आहेत. शतपथ ब्राह्मण आणि अश्वलायन गृह्य सूत्र यामध्ये पुराणांचा स्वाध्यायामध्ये समावेश केलेला आहे. अश्वमेध यज्ञामध्ये पुराण कथनाचा संदर्भ दिसतो. ऋत्विज पुराण सांगत असे, या यज्ञातील पारिप्लव आख्यान हे पुराणांचं मूळ आहे. यज्ञामध्ये पारिप्लव नावाचं आख्यान सांगण्यात येत असे, ते पुराणांचं मूळ आहे. व्यासांनी आपल्या विविध 4 शिष्यांमध्ये वेद जसे विभागून दिले तशी पुराण संहिता ही लोमहर्षणाला दिली. त्यात जे वेद विभागले त्यामध्ये पहिलाला ऋग्वेद दिला, वैशंपायनाला यजुर्वेद, सामवेद हा जैमिनीला आणि सुमंतूला अथर्ववेद. पुढे त्यांच्या शिष्य प्रशिष्य झाले. पुराण मात्र लोमहर्षण किंवा रोमहर्षण यांना दिलं. पण पुढे लोमहर्षण बलराम दादाच्या एका रागाला बळी पडले आणि बलराम दादांनी त्यांना देहदंड दिल्यानंतर त्यांच्या देहातूनच सूत हे त्यांचे पुत्र जन्माला आले आणि त्यांनी पुढे पुराण सांगायला सुरुवात केली. ही सूत शौनकादिकांची परंपरा आहे. सूत शौनकादिकांच्या परंपरेचे हे उद्गात आहेत. आता लोकवाङ्मयाच्या अनुषंगाने विचार केला तर सूत ही आज एक जमात दिसते. सूत एक जमात आहे, एक जात आहे म्हणा. आणि ज्याप्रमाणे हे सूत वेगवेगळ्या प्रकारची वस्त्र तयार करतात, सूतांचं काम वस्त्र किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या विणकाम करणं असं आहे. आणि याही अनुषंगानं वेगवेगळ्या धाग्यांनी वस्त्र बनवायचं आहे. सूताचं हे कामच आहे. आणि म्हणून हे जे सुद्धा आपल्या संस्कृतीचं वस्त्र आहे, हे संस्कृतीचं वस्त्र कथांच्या वेगवेगळ्या धाग्यांनी बनवलेलं आहे आणि वेगवेगळ्या कथांच्या धाग्यांची भर त्यामध्ये पडत गेलेली आहे. आणि त्यामुळं पुराणं ही सतत त्यामध्ये भर पडत गेलेली आहे. वेदामध्ये भर नाही पडत गेली. वेद हे जसे तसेच राहिले, परंतु पुराणांच्या बाबतीत मात्र असं नाही, कारण त्यामध्ये सतत भर पडत गेली आणि विस्तार होत गेला. आणि म्हणूनच आपण त्याला व्यास अशी संज्ञा वापरतो. तो विस्तारत गेला आणि म्हणून पुराणाच्या अनेक प्रती आपल्याला दिसतात. महाभारताचा जरी विचार केला नुसत्या एकट्या तरी आपल्याला महाभारताच्या अनेक प्रती दिसतात आणि अनेक प्रतीमध्ये अनेक प्रक्षिप्त श्लोकही दिसतात. आणि म्हणून नेमके श्लोक मूळचे कोणते, नंतरचे कोणते याचा आपल्याला मेळ लागत नाही. आणि म्हणून
महाभारताच्या सारख्या ग्रंथामध्ये जर अशा प्रकारच्या अनेक श्लोकांचं यामध्ये प्रक्षेप झालेले, अनेक श्लोक त्यामध्ये मागावून लिहिलेले असतील, तशी इतर पुराणामध्ये सुद्धा घडलेले आहे. आणि म्हणून अनेक लोकांनी भागवत पुराणामध्ये सुद्धा या ठिकाणी सांगायला हरकत नाही की काही लोकांनी दशमस्कंदामध्ये जो 87वा श्लोक अध्याय झाल्यानंतर 88 आणि 89वा अध्याय किंवा 90वा अध्याय सुद्धा हा प्रक्षिप्त मानलेला आहे. आणि फक्त 87 अध्यायापर्यंतच दशमस्कंद काही लोकांनी मान्य केलेला आहे. आणि पुढे 88, 89 आणि 90 हे मागावून लावलेले अध्याय आहेत असं म्हटलेले आहे. असो, तर तो ज्याला आपण व्हेरिएशन्स म्हणतो, त्याला आपण प्रक्षिप्त भाग म्हणतो, तो घडत जात असतो. पुराणांचा काळ जर आपण लक्षात घेतला, हा पुराणं कधी लिहिली गेली, तर आपल्याला असं दिसेल की काही पुराणं पूर्वीपासून अस्तित्वात होती आणि त्यांच्यामध्ये भर पडत जाऊन मग विविध पुराणं, उपपुराणं ही निर्माण झाली. देवी पुराण आहे, गणेश पुराण आहे, इतर पुराण आहेत. ही इसवी सनाच्या 5व्या शतकाच्या पर्यंत सिद्ध झालेली आहे. पुराण संहिता ही सदैव बदलत गेली, म्हणून पुराणाचा निश्चित काळ सांगता येत नाही. तरी आपस्तंभ धर्मसूत्रानं भविष्य पुराणाचा उल्लेख केला आहे आणि बाणभट्टाने वायू पुराणाचा उल्लेख केलेला आहे किंवा निर्देश केलेला आहे. हे जर लक्षात घेतलं तर पुराणाचा काळ आपल्याला नक्की ठरवता येतो. मत्स्य पुराणाने आंध्र राजाचं अधःपतन सांगितलं, तर वामन, ब्रह्मांड, वायू या पुराणांनी गुप्तांचा निर्देश केला आहे. आणि भागवत पुराणामध्ये सुद्धा 12व्या स्कंधात कलियुगाच्या वर्णनामध्ये तुरुष्क, गुरुंड, गुप्त, पुष्यमित्र, शुंग यांचा उल्लेख आलेला आहे. आर्य चाणक्याचा सुद्धा ब्राह्मण या नुसत्या शब्दाने उल्लेख सूचितपणाने केलेला आहे. हे जर आपण लक्षात घेतलं तर भागवत पुराणाचा आपल्याला काळ सहज लक्षात येऊ शकतो. विष्णू पुराण सर्वात प्राचीन आहे, 1 ते 4 या शतकामधलं आहे. भागवत हे 5 ते 9 या शतकामधलं आहे आणि असं मानलं गेलेलं आहे. काही लोक म्हणतात की भागवत पुराणातले काही अनेक श्लोक हे बोपदेवाने लिहिले आहेत. बोपदेव हा 12व्या शतकामधला होता. असो, परंतु भागवतातील प्रारंभीचा उल्लेख पाहिला तर द्वापर युग या संध्येचा, म्हणजे द्वापर युग आणि कलयुग या युगसंध्येच्या काळात या ग्रंथाची रचना झाल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. भागवताची संहिता महर्षी व्यासांनी शुक मुनींना शिकवली. या ठिकाणी शुकम अध्यापयाम असा शब्द वापरलाय, शिकवली अशी नोंद आहे. शुकाचार्यांनी ही संहिता आत्मसात केली आणि तिचं निवेदन परीक्षितीला केलं. यावेळी सुतांनी त्यांचं श्रवण केलं आणि हे भागवत संहिताची परंपरा अशा पद्धतीने नारद, व्यास, शुकाचार्य, परीक्षित, शुकशौनक अशी आपल्याला दिसते. पुराण कशाला म्हणायचं हे आपण बघितल्यानंतर आणखी काही व्याख्या बघितल्या पाहिजेत की महापुराण कशाला म्हणायचं. पुराण हे साधारणतः 5 लक्षणांचं मानलेलं आहे, पण 5 लक्षणांचं पुराण, परंतु 10 लक्षणांचं मात्र महापुराण. तर याचा भागवतामध्ये 2 ठिकाणी उल्लेख आहे. त्यामध्ये सर्गोस्याथ विसर्गश्च वृत्तिरक्षंतराणीच हे 12व्या स्कंधामध्ये याचा उल्लेख अशा पद्धतीने आलेला आहे की, आणि सुरुवातीला त्यांनी अत्र स्वर्गो विसर्गश्च असा म्हणून याचा उल्लेख केलेला आहे. स्थान पोषण मूर्तया, सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, ऊती अशा पद्धतीने याला 10 लक्षणं सांगितलेली आहेत. सर्गोस्याथ विसर्गश्च वृत्तिरक्षंतराणीच वंशोवंशानुचरितम संस्था हेतुरपाश्रया असं भागवत ग्रंथामध्ये 12व्या स्कंधात म्हटलं. या लक्षणामध्ये सर्ग म्हणजे विश्वाची निर्मिती, म्हणजे विश्वाची निर्मिती म्हणजे मूलद्रव्याच्या अनुषंगाने विश्वाची निर्मिती. मूलद्रव्य म्हणजे प्रामुख्याने सर्ग म्हणजे मूलद्रव्याची निर्मिती, विसर्ग म्हणजे पंचमहाभूतात्मक सृष्टीची निर्मिती, त्यानंतर विविध वासना, ऊती म्हणजे वासना, त्यानंतर अवतार, मन्वंतराच्या कथा, राजकथा, प्रलय, मोक्ष इत्यादीची वर्णनं पुराणामध्ये आढळतात. पुराणात सृष्टीची निर्मिती, संहार, पालन, ईशकथा, राजकथा, जीवाच्या उद्धाराचे प्रयत्न, कर्मवासना, मोक्ष इत्यादीचं विवरण केलेलं असतं. त्याला पुराण म्हणायचं, त्याला महापुराण म्हणायचं. मन्वंतर ही एक पौराणिक कालगणना आहे आणि त्यामुळं मानवाचे दिवस आणि देवांचे दिवस यांचे कालावधी भिन्न आहेत. दिव्य वर्ष असा शब्द, आता यावर अनेक ठिकाणी वाद आहेत. दिव्य वर्ष म्हणजे काय? माझ्या वाचनात असं आलेलं आहे की दिव्य वर्ष म्हणजे 1 दिवस, आपला सूर्य उगवला आणि सूर्य मावळला याला दिव्य वर्ष म्हटलंय. काही लोक म्हणतात की दिव्य वर्ष म्हणजे 1 दिवस.
सूर्याचा दिवस, त्याला वर्ष मानलं. आता मतभिन्नता खूप आहे, त्यामुळं आपल्याला नेमकेपणाने सांगता येत नाही आणि कालगणनेच्या दृष्टिकोनातून तीच अडचण या ठिकाणी येते. परंतु आपण जर परंपरेचा विचार केला, परंपरा काय सांगते? परंपरा असं सांगते की दिव्य वर्ष म्हणजे देवांचे वर्ष. आणि हे देवांचे वर्ष किती? तर माणसाचे 6 महिने म्हणजे देवाचा दिवस आणि माणसाचे रात्रीचे 6 महिने म्हणजे देवाची रात्र. आता ही संकल्पना उत्तर ध्रुवावरची आहे. म्हणजे मला वाटतं ही संकल्पना दिव्य वर्ष शब्द या ठिकाणी उत्तर ध्रुवावर, जेव्हा कदाचित जसं टिळकांनी उत्तर ध्रुवाच्या संबंधीचं चिंतन केलेलं आहे आणि या ओरायनसारख्या ग्रंथामध्ये ही मांडणी त्यांनी केलेली आहे, म्हणून या ध्रुवाचा, उत्तर ध्रुवाचा आणि एकूणच वेदाचा काळ काढायचा झाला तर आपल्याला या उत्तर ध्रुवाच्या मांडणीचा विचार केला पाहिजे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की उषा वर्णनं, म्हणजे वेदामध्ये जी उषेची वर्णनं दिसतात, उषा म्हणजे सूर्योदयापूर्वी असलेल्या लालिमा असं आपण म्हणू, ही जी वर्णनं आपल्याला दिसतात उषेची, ही वेदामध्ये इतक्या प्रमाणात आहेत. आणि आपल्याकडे उषा किती वेळ दिसते हो? जास्तीत जास्त 5 मिनिटं किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटं. मग एवढ्या 10 मिनिटाच्या कालावधीची वर्णनं एवढी कशी काय येऊ शकतात? जर आपण असा विचार केला की आपण 6 महिने रात्री काढला, 6 महिन्याची रात्र आहे समजा, आणि एक रात्र 6 महिन्याची आपण काढल्यानंतर आपल्याला सकाळ म्हणजे दिवस उगवण्याच्यासाठी आपण किती उत्सुक असतो की कधी एकदा सूर्योदय होईल आणि कधी एकदा आपला दिवस सुरू होईल. आणि या वेळेला 6 महिन्याचे जेव्हा रात्र संपुष्टात येते आणि दिवस सुरू होतो, त्यावेळेला ती लालिमा, तो लालिमा किंवा तो सकाळची उषा ही किती वेळ चालेल? किमान 3, 4, 5 घंटे तरी सहज चालेल, कारण 6 महिन्याचे दिवस उगवणार आहे. आणि म्हणून कदाचित सूर्योदयाच्या पूर्वीची असलेली उषा याचं वर्णन जे वेदामध्ये आपल्याला आढळतं, ते वेदात इतकं वर्णन का आढळतं? तर वेदाची रचना ही उत्तर ध्रुवावर झालेली आहे असं टिळकांची भूमिका आहे. आणि मला असं वाटतं की यालाच त्यांनी दिव्य वर्ष असा शब्द वापरला असावा. म्हणून थोडक्यात उत्तर ध्रुवावर 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस असतो. हीच संकल्पना देवाच्या दिवस रात्रीशी जोडण्यात आली. तदनुसार माणसाचे 360 वर्ष म्हणजे देवाचं 1 वर्ष. यानुसार 12,000 देवांची वर्ष म्हणजे 1 महायुग. ते 4 विभागामध्ये विभागलेलं आहे, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. आणि 1000 महायुग म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि तितक्या लांबीची त्याची रात्र आहे. त्याच्या एका दिवसाला कल्प असं म्हणतात. एका कल्पात 14 मन्वंतर असतात. प्रत्येक मनुचं नाव देखील त्या मन्वंतराला दिलेलं आहे. प्रत्येक मन्वंतरामध्ये 71 महायुग असतात. प्रत्येक मन्वंतरात मनु बदलतो, त्यांचे अधिकारी बदलतात. इंद्र, सप्तर्षी, देव, मनुपुत्र हे त्याचे अधिकारी. त्यानुसार पहिला मनु हा स्वयंभुव मनु, दुसरा स्वारोचिष मनु, तिसरा उत्तम, चौथा तामस, 5वा रैवत, 6वा चाक्षुष आणि 7वा मनु सध्याचा वैवस्वत जो चालू आहे तो. त्यानंतर अनुक्रमे सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी आणि देव सावर्णी किंवा रुची आणि इंद्र सावर्णी म्हणजे भौम असे पुढे होतील म्हणून सांगितलेले आहे. आपण बघितलं सप्तमस्कंधात त्याचं विवरण आलेलं आहे. भागवताच्या ग्रंथामध्ये स्वयंभुव मनु, स्वारोचिष मनु, उत्तम, तामस, रैवत आणि चाक्षुष मन्वंतरातल्या कथा आणि शेवटी या ठिकाणी 12व्या स्कंधामध्ये जेव्हा नरनारायणाची कथा आलेली आहे, या याज्ञवल्क्याची जी कथा आलेली आहे त्या कथांच्यामध्ये, त्याचप्रमाणे नरनारायणाच्या आख्यानामध्ये आपल्याला सध्याचा चालू असलेल्या वैवस्वत मनु इथपर्यंतच्या कथा दिसतात. म्हणजे 7 मन्वंतराच्या कथा भागवतामध्ये आलेल्या आहेत आणि पुढे बाकीचे लोक होतील म्हणून सांगितलंय भविष्य पुराणाप्रमाणे. या दृष्टीने आपल्याला स्वयंभुव मनु, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष आणि वैवस्वत यांच्या कथा दिसतात. गजेंद्राची कथा स्वारोचिष मन्वंतरातली आहे, समुद्रमंथनाची कथा चाक्षुष मन्वंतरातली आहे, तर स्वयंभुव मनुची कथा स्वयंभुव मन्वंतरातली आहे, ज्याला आपण कपिल महामुनींच्या वगैरे कथा सांगतो. आणि त्यानंतर या नरनारायणाची कथा, पुढे आलेल्या मार्कंडेयाची कथा ही सध्याच्या चालू असलेल्या वैवस्वत मन्वंतरातली आहे. या दृष्टीने वंश आणि वंशानुचरित्र हे पुराणातले अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत. ही वर्णनं प्राचीन भारतीय इतिहासाची मांडणी करण्याच्या दृष्टीने साधन आहेत असं माझं म्हणणं आहे. राजवंश कथा सांगताना प्रामुख्याने सूर्यवंश आणि चंद्रवंश समोर ठेवलेले आहेत. राजकुलांचे इतिहास सांगितले आहेत, वंशावळी मांडलेल्या आहेत.
भागवताच्या 9व्या स्कंधामध्ये याचं विवरण आलेलं आहे. आणि हे वाचल्यानंतर आपण थक्क होतो. कितीतरी बारीक सारीक माहिती त्यांनी यामध्ये दिलेली आहे. आज आपणास 3 पिढ्यापर्यंत फार तर लोकांची नावं माहीत असतात, किंबहुना यानंतर ही नावं सुद्धा अस्पष्ट किंवा विस्मृतीमध्ये जातात. पण भागवताच्या 9व्या स्कंधात विविध राजे, त्यांची ऋषिकुळं, त्यांचे गोत्रज यांची अचूकपणे जी माहिती दिली आहे, जी नावानिशी नोंदवली आहे आणि ती पाहिली म्हणजे खरोखर इतिहास लेखनाची वैशिष्ट्य त्यामधून ध्यानात येतात. रामचंद्र किंवा श्रीकृष्ण यांच्या कितीतरी पिढ्या म्हणजे जवळपास 71 पिढ्या या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहेत. आणि 52व्या पिढीमध्ये श्रीकृष्ण कसे झाले, 53व्या किंवा 54व्या पिढीमध्ये रामचंद्र कसे झाले याचे विवरण करण्यात आलेले आहे. वैवस्वत मनूपासून महाभारतकालीन बृहद्बलापर्यंत जवळजवळ 100 नावांची नोंद यामध्ये दिसते. तसेच चंद्रवंशामध्ये बुध याच्यापासून पुढे पुरुरवा, नहुष, ययाती, यदू, तुर्वसु, वृष्णीकुल, यादव, हैहयकुल, अंधक या कुलांचा इतिहास आणि राजांचं वर्णन आहे. त्यानंतर होणाऱ्या राजांचं वर्णन आहे. पुराणातील अधिकारी द्रष्टे, भविष्यद्रष्टे होते. त्यांनी लोकोपकारार्थ या पुराणांची रचना केली. त्यामुळे त्यात काही खोटं किंवा असत्य सांगावं असं नाही, काही स्वार्थ साधावा असाही हेतू त्यांचा नव्हता. कारण स्वार्थ हा शब्द त्यांच्या कदाचित शब्दकोशातच नव्हता. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक शब्द सत्यच मानला पाहिजे म्हणून पुराणांना वेदांचा दर्जा त्यामुळे देण्यात येतो. पुराणांची भूमिका आधुनिक काही विद्वान असं म्हणतात. काही लोक आता हे तर्कट करणारी मंडळी किंवा ज्या पुराणांचा विचार करत असताना त्या भाकड कथा आहेत, वाढून सांगितलेल्या कथा आहेत किंवा पोट भरण्यासाठी रचलेल्या गोष्टी आहेत, अशा शब्दामध्ये या दिव्य परंपरेचा अधिक्षेप करताना दिसतात. पण अशा विद्वानांच्या बद्दल, त्यांच्या विद्वत्तेबद्दल आदर बाळगून देखील, ज्ञानाबद्दल सन्मान ठेवून सुद्धा मी असं म्हणेन की पुराणांची रचना करण्याच्या प्रेरणा ह्या निर्मळ दृष्टीने त्यांनी पाहायला पाहिजेत. पुन्हा एकदा अभ्यास केला पाहिजे, नव्याने याचं पुनरावलोकन केलं पाहिजे. आणि पुराण हे केवळ गोष्टी किंवा भाकड कथा नसून, पुराणातली वांगी पुराणात ठेवा हा प्रकार नसून, त्याच्यामधली दिव्य श्रेष्ठ परंपरा कशी मांडण्यात आली आहे, आपला भारतीय इतिहास त्यामध्ये कसा दडलेला आहे, भारतीय ज्ञानाचं ते भांडार कसं आहे ते आपण पाहायला पाहिजे. भगवत गुणवर्णन हे त्यांचं ध्येय होतं हे खरं आहे. पण जे जे आपणाशी ठावे ते इतराशी सांगावे आणि शहाणे करून सोडावे बहुत जन, ही त्यांची प्रेरणा मात्र आपल्याला स्पष्ट दिसते समर्थांनी केलेल्या उक्तीप्रमाणे. पुराण म्हणजे ज्ञानसंग्रह आहे. सन्मार्गाला लावण्याचं काम त्यांनी केलं. गृहस्थाश्रम धर्म, त्याचप्रमाणे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, संन्यास, आश्रमधर्माचं वर्णन त्यांनी केलं. वर्णधर्माचं विवेचन केलं, कसं वागावं त्याचा उपदेश केला. आणि याशिवाय नामस्मरण, भक्ती, भक्तीचे मार्ग, उपासना पद्धती, पूजा पद्धती सांगितल्या, निष्काम कर्मयोग सांगितला, कर्मसन्यास सांगितला, तत्वज्ञानाचे विवरण केलं. अग्निपुराणामध्ये तर आयुर्वेद, स्थापत्य, संगीत, नाट्य, राजकारण याचं वर्णन आलेलं आहे. पशु आयुर्वेद, वृक्षायुर्वेद, कृषीशास्त्र, शिल्प, मूर्तिशास्त्र, ज्योतिष्य, गणित, विमानविद्या, अनुलेपन विद्या, वशीकरण इत्यादी विद्यांचं विवरण करण्यात आलेलं आहे. नारद, विष्णू धर्मोत्तर, अग्नी या गरुड पुराणामध्ये सुद्धा याचं विवरण आहे. गरुड पुराणात परलोक गतीचं विवरण आहे. मृत्यूनंतरचा जीवन प्रवास सांगितलेला आहे. भोग आणि पुनर्जन्माचं विवरण सांगितलंय. भागवताच्या 5व्या स्कंदात यमलोकाचं वर्णन आहे, नरक वर्णन आहे, जीवाचे पापभोग सांगितलेत, पुनर्जन्म सांगितलाय. तसंच 3ऱ्या स्कंदामध्ये जीवोत्पत्ती कशी झाली, त्याचप्रमाणे गर्भोत्पत्ती कशी, गर्भस्थितीचं दर्शन कसं, याचा शास्त्रीय अभ्यास खरं म्हणजे आजही गरजेचा आहे. कपिलाचार्यांनी वर्णन केलेल्या मातृगर्भाचा विकास, त्याचे विकासाचे टप्पे आज जर आपण बारकाईने अभ्यासले तर आजच्या स्त्रीरोग तज्ज्ञाच्या दृष्टीने ते तपासून पाहता येतील. त्यात शास्त्रीयता कशी आहे तेही आपल्याला कळेल. ज्या काळामध्ये आजच्या सारख्या सोनोग्राफी, एक्सरे सारख्या मशीन्स नव्हत्या, उपकरणं नव्हते, सोयी नव्हत्या, तरी सुद्धा एवढी अचूकता त्यांच्या लेखनामध्ये कशी आली, त्यांनी कशी ती मांडली. पुराणामध्ये खगोल आहे, भूगोल आहे, नद्या आहे, पर्वत, समुद्र यांची वर्णन आहेत. भागवताच्या 5वा स्कंध या दृष्टीने आपण अभ्यासणार आहोत. 3य स्कंधाचा विचार करणार आहोत. विविध शास्त्र आणि विचारसरणीचा पुरस्कारमध्ये त्यांनी कसा केलाय तेही आपल्याला बघायचे. त्यानंतर प्रामुख्याने मायावाद हा मान्य करून भागवतामध्ये वेदांताची प्रतिष्ठापना करण्यात आली.
भागवताच्या पहिल्या श्लोकामध्ये आपल्याला जो मंगलाचरणाचा श्लोक दिसतो, जन्माद्यस्य यतः, यामध्ये मायावादाचा पुरस्कार करण्यात आलेला आहे. सत्य पर चैतन्ययुक्त ईश्वराचं ध्यान करताना मायावाद प्रतिष्ठित करून अन्वय व्यतिरेकाच्या साह्याने त्याचं सूचन त्यांनी केलेलं आहे. भागवतामध्ये तंत्रपूजा याचं वैशिष्ट्य 11व्या स्कंधात सांगितलंय. म्हणजे तंत्र आहे, मंत्र आहे, कर्ममार्ग आहे, भक्तिमार्ग आहे, सर्व प्रकारच्या ज्या परंपरा आहेत भक्तीच्या, ज्ञानाच्या, त्याचा समन्वय यामध्ये घातलेला आहे. वेदस्तुती हा जो भाग आहे तो जर पाहिला तर भागवताला वेदाचा दर्जा का प्राप्त झाला ते आपल्याला कळेल. ते अत्यंत प्रगल्भ अशा प्रकारचा हा आविष्कार आहे. त्यात प्रथमच प्रवचन असा शब्द आलेला आहे. प्रवचनमेकम असा शब्द आहे. म्हणजे त्यावरून प्रवचनाची प्राचीन परंपरा आपल्याला यामध्ये मांडता येऊ शकते. सनकादिक हे 4 जण अत्यंत ज्ञानवंत होते आणि ते समान अधिकाराचे होते. श्रोता आणि वक्ता हा समान अधिकाराचा होता आणि त्यांच्यामध्ये चाललेली जी तत्वचर्चा आहे, ब्रह्मचर्चा आहे, त्याला त्यांनी प्रवचन शब्द वापरलाय आणि म्हणून प्रवचनाची परंपरा देखील आपल्याला मांडता येऊ शकते. पुराण हा वेदांचा आत्मा आहे. याज्ञवल्क्य स्मृतीनं 14 विद्येत तर शुक्रनीतीने 32 विद्येत पुराणांची गणना केलेली आहे. राजवंशानुवर्णनाप्रमाणे धर्मज्ञानाचं रहस्य मूलतत्व समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य पुराणांनी केलं. यात प्रामुख्याने स्त्री आणि शूद्र यांची काळजी वाहिलेली आहे. स्त्री शूद्राती प्रतिभे सामाविले असं जसं ज्ञानेश्वरांनी माऊलींनी आपल्या 18व्या अध्याय ज्ञानेश्वरीचा सांगितलंय, त्याप्रमाणे स्त्री शूद्र द्विजबंधू नाम असा स्पष्ट शब्द व्यासाने सुद्धा वापरलेला आहे. आणि म्हणून केवळ करुणेच्या पोटी या ग्रंथाची रचना करण्यात आली. श्रीमद भागवत हे एक श्रेष्ठ मानलं गेलेलं पुराण आहे. उपासना पद्धती, अनेक उपासना पद्धतींचा समन्वय यामध्ये घडून आणला. वेदांतातील महत्वाच्या संज्ञांच्या अनुषंगाने कथा आणि कथांश यांच्या सिद्धांताचं विवरण केलंय. त्यात अनेक कथा आहेत. अन्वय, व्यतिरेक, अध्यास, विवर्त, गुण, माया, अन्योन्याध्यास, संवादी भ्रम, विसंवादी भ्रम ह्या संकल्पना आहेत आणि भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा गाभा आहे. यानुसार रूपक कथांची मांडणी करण्यात आलेली आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया या उपनिषदातील तत्वविचारांच्या आधारे श्रीकृष्णाच्या तोंडी संसार वृक्षाचं रूपक त्यांनी मांडलं आणि पुरंजनाचं आख्यान सांगण्याच्या मागे देखील हाच हेतू आहे. त्यातील रूपक शैली भागवतकारांनीच गद्यामध्ये उलगडून दाखवलेली आहे. या ठिकाणी एकीकडं पुरंजनाच्या आख्यानामध्ये सुद्धा पुरंजनाचं आख्यान सांगितलं, पण ते रूपक कसं आहे तेही सांगितलंय. तसंच भवाटवीचं वर्णन सांगितलं या ठिकाणी, परंतु भवाटवीच्या वर्णनामध्ये सुद्धा पुन्हा ते रूपक कसं आहे हे सांगितलं. कोण या ठिकाणी कशासाठी कशाचं प्रतिनिधित्व करतंय ते सांगितलंय. या दृष्टीने ज्ञान, वैराग्य आणि भक्ती याचं आधारसूत्र या ग्रंथाचे आहेत. भागवत हा ग्रंथ विविध भाषेमध्ये आज भाषांतरित झालेला आहे. तो इंग्रजीसह अनेक भाषेमध्ये भाषांतरित झालाय. सर्वात जास्त टीका म्हणजे भाष्य याच ग्रंथावर झालेले आहेत. भावार्थ दीपिका नावाची जी श्रीधरी टीका आहे, म्हणजे श्रीधराने लिहिलेली टीका जास्त लोकप्रिय आहे आणि म्हणून भागवत ग्रंथाची वैशिष्ट्ये आपण त्यानुसार बघणार आहोत. भागवत ग्रंथ हा भक्तिशास्त्राच्या दृष्टीने मूल गाभा असलेला ग्रंथ आहे. तो भक्तिप्रधान ग्रंथ आहे. त्याची रचना महर्षी व्यासांनी नारदाच्या प्रेरणेने कशी केली, त्यांची भूमिका काय होती आणि मनाला शांती त्यांनी कशी प्राप्त करून दिली किंवा त्या ग्रंथाने मनाला शांती कशी प्राप्त झाली, दुःख निवारण हा त्याचा हेतू कसा आहे तेही आपल्याला या निमित्ताने बघायचं आहे. भक्तिशास्त्राचं, योगशास्त्राचं मूलपीठ म्हणजे भागवत आहे आणि भारतीय संस्कृतीचं सारसत्व यामध्ये ग्रथित झालेलं आहे. भारतीय जीवनादर्श, भारतीय जीवन परिदृष्टी आणि भारतीय जीवनशैली यांचा आदर्श वस्तुपाठ या ग्रंथामध्ये मांडण्यात आलेला आहे. भागवत ही एक जीवनदृष्टी आहे. ते जीवन जगण्याचं एक समग्र ज्ञान आहे. मानवी जीवन प्रगल्भ करण्याचा एक मूलमंत्र आहे. डोळसपणे जगण्याची नवी संजीवक दृष्टी त्यातून प्राप्त होते. भागवतात काय नाही असा प्रश्न येतो. गणित, खगोल, भूगोल, रसायन, धातुविद्या, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, अगदी जीवनोपयोगी जी शास्त्र आहेत, अहो व्यवहार सुद्धा मांडलेला आहे. साहित्य आहे, नाट्य आहे, कथात्मक आहे, चरित्र आहे, विमानविद्या आहे, आरोग्यशास्त्र आहे आणि हे सगळं मांडलं अध्यात्माच्या निमित्ताने मांडलं. अध्यात्म त्याचा गाभा आहे. जसं माऊलीने एका ठिकाणी म्हटलंय की अध्यात्मशास्त्री ये एक अंतरंगची अधिकारी आहे, एरी वाक्चातुर्य होईल सुखिया. बाकीच्यांना सुद्धा यातलं वाक्चातुर्य कळेल
बाकीच्यांना ग्रंथ इतरांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे, पण मूळ अध्यात्माचा गाभा आहे. तसा हा ग्रंथ सुद्धा अध्यात्माचा गाभा आहे आणि बाकी अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत. ज्यांना जे जे पाहिजे ते घेऊ शकतात. भागवताने राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम, भारतीयत्वाचं स्पष्टपणे दर्शन घडवलंय. पर्यावरण रक्षणाचा संदेश दिलेला आहे. मानवी जीवनाची सार्थकता आणि उद्देश काय ते सांगितलंय. नवदृष्टी प्रदान केली आहे. म्हणून भागवत ग्रंथातील समग्र जीवन विचार हा जीवन संवादाच्या पातळीवर येतो. यात मुख्य संवाद सूत शौनकादिकांचा आहे, नंतर नारद व्यास यांचा आहे, त्यानंतर व्यास आणि शुकाचार्य आणि परीक्षिती, मैत्रेय आणि विदुर यांच्या संवादांतर्गत इतर अनेक पूर्वकालीन संवाद आलेले आहेत. यामध्ये कृष्ण उद्धव संवादामध्ये अवधूत आणि यदू यांचा संवाद आहे, नारद युधिष्ठिरांचा संवाद आहे, रहुगण भरतांचा संवाद आहे. अशा प्रकारे संवादांतर्गत संवादाचा सुवाव उढळे, माऊलींनी म्हटल्याप्रमाणे संवादांतर्गत अनेक संवाद या ठिकाणी आलेले आहेत. अनेक संवादांच्या एका संवादाच्या मध्ये अनेक संवाद आणि त्या संवादांची एक सुंदर मांडणी किंवा गुंफण ज्याला मी म्हणतो, वीण ज्याला मी म्हणतो, ती भागवत ग्रंथामध्ये मोठ्या कौशल्याने, कुशलतेने आणि साक्षेपीपणाने घातलेली आहे. भागवत ग्रंथ भारतीय संस्कृतीला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे असं मी म्हणेन. भारतीय जीवनाचा आदर्श यामधून ठाई ठाई प्रगटतो. भारतीय संस्कृती मूलतः त्यागवादी आहे. भोग हे जीवनाचं मूल्य नाहीच आहे, त्याग हे जीवनाचं मूल्य आहे. ईश्वरार्पण कर्म करणं, ममत्व बुद्धी न ठेवणं, अहंकार विरहित आपलं कर्म असणं हा त्यागाचाच आदर्श आहे. भोग ही सहज प्रवृत्ती आहे, ती सर्व प्राणीमात्रामध्ये असते, परंतु त्यागामागे एक उदात्त भावना असते. म्हणून ईशावास्योपनिषदामध्ये मागृध कस्यचित धनम असं जे म्हटलंय, यामध्ये गृध्र प्रवृत्तीचा निषेध करण्यात आलाय. हा गृध्र प्रवृत्तीचा निषेध भोगवादाचा निषेध आहे. गिधाडी प्रवृत्तीतूनच भोगवाद फोफावतो. आज जो आपल्याला भोगवाद सगळीकडे दिसतोय, प्रामुख्याने मी विजय तेंडुलकरांचा उल्लेख करेल. विजय तेंडुलकरांनी गिधाडे नावाचं नाटक लिहिलं, त्याचं इंग्रजीमध्ये द व्हल्चर्स नावाने त्याचं भाषांतरही झालेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक नाटकांच्या मध्ये त्यांनी ही मांडणी केलेली आहे की आज माणूस केवळ, आम्हाला बायझॉन्टियम नावाची कविता आठवते WB येट्सची, त्या बायझॉन्टियम कवितेमध्ये सुद्धा फ्लेश अँड ब्लड याचा उल्लेख आहे. बिफोर मी ए फ्लड, फ्लड बिफोर दॅन मॅन, मॅन बिफोर दॅन ए फ्लड. या ठिकाणी माणूस आणि सावली याचा एक उल्लेख आहे. मॅन बिफोर शेड, शेड इज मोर दॅन मॅन, आणि शेड, ब्लड आणि केवळ फ्लेश या सगळ्या संकल्पनेमधून एक जीवनातील असारता जशी WB येट्सनी मांडली किंवा T.S. इलियटनी सुद्धा याची मांडणी केलेली मला दिसली. म्हणून एकीकडे आपण T.S. इलियटवर उपनिषदाचा किती प्रभाव होता हे मी आपल्याला सांगायची गरज नाही, आपण बघू शकता. T.S. इलियट यांनी आपल्या लेखांच्या शेवटी सुद्धा उपनिषदाचे संदर्भ दिलेले आहेत. आणि म्हणून एकूणच भारतीय जीवनदृष्टी ही समग्र जगाला एक नवं तत्वज्ञान मांडणारी दृष्टी आहे आणि याचा आविष्कार आपल्याला भागवत ग्रंथामध्ये फार बारकाईने झालेला दिसतो. गिधाडी प्रवृत्तीचा निषेध या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून भारतीय संस्कृती त्यागावर आधारलेली, निस्वार्थ भावनेवर आधारलेली, प्राणीमात्रामध्ये ईश्वर भाव पाहणारी जीवनदृष्टीवर पोचलेली आहे. याचा ठाई ठाई प्रत्यय आपल्याला इथे येतो. कुत्र्यासारखं जगू नका, केवळ कुत्र्याप्रमाणे आपण राहू नये, न स्ववृत्त्या कथंचन असं पुन्हा पुन्हा म्हटलंय. आणि सर्वभूती भगवत भाव ही नुसती शाब्दिक आचरण पद्धती नाही, ती आचार आणि विचार, आचार, उच्चार आणि विचार यांच्यामध्ये समन्वय, या त्रिपुटीचा समन्वय यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून असं ऐक्य भारतीय संस्कृतीत अपेक्षिलेलं आहे. संत हे दिशा देणारे सूर्य आहेत. सताम दिशुंशी चक्षुंशी, चक्षुंशी बहिरर्क समुत्थितः, यामध्ये बाहेरचे सूर्य आहेत असं म्हटलंय, असं श्रीकृष्णाच्या तोंडी म्हटलंय. ते अगदी बरोबर आहे. संत हे जीवनाचे शिल्पकार आहेत. संतांनी आईच्या प्रेमाने समग्र मानवी जीवनाला पोटाशी धरलेले आहे. हे प्रेम सर्वश्रेष्ठ आहे. प्रेमाचरण ही भक्तीची परिसीमा आहे. प्रेम हे भक्तीचं श्रेष्ठ तत्वज्ञान आहे. प्रेम हा जीवन संधारणेचा पाया आहे, मूलमंत्र आहे. ही शाश्वत प्रेमाची महती श्रीकृष्णांनी गायली आहे. भागवत ग्रंथ हा त्याचा आदर्श आहे. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भक्तिमुक्तीचं प्रयोजन आहे. परीक्षितीसारख्या राजाला मृत्यूच्या भयातून वाचवण्यासाठी हे कथन केलं. ही मृत्युंजयता त्याला प्राप्त झाली, पण मृत्यू हा देहाला आहे, तो आत्मतत्वाला नाही. ही प्रतीती, अनुभूती येणं महत्वाचं आहे. हे त्याचं खरं प्रयोजन आहे.
मृत्यूचं निमित्त हे सर्पदंश हे सांगितलंय, पण त्यामागे एक रहस्य आहे. हा सर्प म्हणजे कालसर्प आहे. संसार सर्प द्रष्टव्यम असं म्हटलंय. संसार हा सुद्धा कालरूपच आहे, म्हणून काळ हा सर्प आहे, कालरूपी सर्प आहे. या रूपकामागे सुद्धा एक शास्त्रीय बैठक आहे. मुद्दाम या ठिकाणी मी आपणाला याचा अधोरेखन करतो की सर्प आणि काळ याचा संबंध कशा पद्धतीने आहे. तर काळाला सर्प म्हटलंय किंवा सर्पाच्या रूपकातून काळ व्यक्त केलाय, कारण काळ हा सर्पाप्रमाणेच वाटोळा वाकडा तिकडा असतो म्हणे, असे अभ्यासक मानतात. आपणाला काळाचं दृक स्वरूप दिसू शकत नाही, आपण काळ बघू शकत नाही, काळाचं दृक स्वरूप आपल्याला दिसू शकत नाही, पण तो आपल्याला अदृश्य दिसतो. पण वैज्ञानिक काळाचं रूप नागाप्रमाणे मानतात. हे माझं मत नाही, वैज्ञानिकांचं मत आहे. वैज्ञानिक म्हणतात की काळ हा नागाप्रमाणे वेटोळे घालणार आहे, काळ हा नागाप्रमाणे वाकडा तिकडा आहे, आणि म्हणून हा काळ म्हणजे नाग आहे, हा काळ म्हणजे सर्प आहे, हा काळाचा परिणाम देहावर होणारच. मृत्यू हा अंतिम सत्य आहे. भागवतात सुद्धा सर्पाचं रूपक उलगडताना म्हटलंय की संसार सर्प द्रष्टव्यम विष्णुरात ममू मुचत. अर्थात संसाररूपी सर्पदंशातून तो मुक्त झाला. संसार हाच सर्प आहे, आणि संसार काय किंवा काळ काय दोन्ही भयंकरच आहे. संसार वासनेतून जन्म मरणाच्या फेऱ्यात आपल्याला अडकवतो, काळाच्या फेऱ्यात अडकवतो. त्या काळाच्या पलीकडे जाण्याचं स्वप्न येते, काळाच्या पलीकडे जाण्याची भूमिका आहे. आपण हा विचारच आज करू शकत नाही, कारण आपण त्या काळात बांधलेलो आहोत. त्या बांधलेल्याच्या पलीकडे जाणे, काळाच्या पलीकडे जाणे ही भयमुक्तीची संकल्पना आहे. म्हणून भयातून आपल्याला मुक्त करायचं आहे. ही भयपानाने माणूस जसा दगावतो सर्पदंशापेक्षा, तसा हे काळाचं भय सुद्धा माणसाच्या मागे सर्पाप्रमाणे लागलेलं आहे. भय इथलं कधी संपत नाही. देवकी देखील कारागृहामध्ये हेच बोलते की मृत्यो काल भीता पलायन निर्भयम नाद्य गच्छत. याप्रमाणे माणूस निर्भय नाहीये, तो भयग्रस्त आहे. ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभयहस्तू म्हटलंय. गणेशाचा अभयहस्त धर्माची प्रतिष्ठा करणार आहे. भागवतामध्ये ही धर्माची प्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. रवींद्रनाथ टागोरांनी जी एक कविता लिहिली त्यामध्ये वेअर द माइंड इज विदाऊट फिअर ही जी संकल्पना मांडली, ही विदाऊट फिअर जी संकल्पना भागवतामध्ये मांडलेली आहे, ही भयमुक्तीची अभयत्वाची वाट आहे, ती भागवताने सिद्ध केलेली आहे. या ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरणानंतर धर्माचं तात्विक स्वरूप सांगण्यात आलेलं आहे. धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणम सताम वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. हा धर्म कशा पद्धतीचा आहे हे आपण बघणार आहोत. तो कुटिलतेवर आधारित नाही, कारण कुटिलतेवर आधारित असलेला धर्म टिकू शकत नाही. तो सत्य सनातन वैदिक धर्म सत्य आहे, शुद्ध आहे, विश्वकल्याण आहे करणार आहे, निर्मत्सर आहे, आणि तो म्हणून तर युगानुयुगे टिकलेला आहे. भागवत धर्माचं हे अधिष्ठान आहे, आणि म्हणून हा भागवत धर्म आपणाला यामधून समजून घ्यायचा आहे. यामध्ये प्रामुख्याने भागवत ग्रंथ हा महामुनींनी केलाय, श्रेष्ठ असणाऱ्या उपासकांनी केला. यातून श्रवण हाच यातला मूळ जरी गाभा असला साधनाचा, तरी ते श्रवणाकडून चिंतनाकडे आणि मनानाकडे आपल्याला घेऊन जात आहेत. समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, जेथे भगवंत प्रगटे त्या नाव कवित्व. त्याप्रमाणे भागवतात सुद्धा सद्य हृदय वरुद्ध ते कृतिभे शुश्रूषिभिस्तत्क्षणात. इथे कृतिभिही आणि शुश्रूषिभिही हे दोन शब्द महत्वाचे आहेत, कारण आधी ऐका आणि मग त्याप्रमाणे कृती करा. केवळ ऐकण्याला महत्व दिलं नाही, तर ऐकून कृती करणे. बोले तैसा चाले, किंवा आधी केले मग सांगितले. कृती आणि उक्ती याच्यामधलं ऐक्य त्या भागवत ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. म्हणून या भागवत ग्रंथामध्ये प्रामुख्याने ज्या गोष्टीचं विवरण करण्यात आलंय, महर्षी व्यासांची जी भूमिका या ठिकाणी वर्णन करण्यात आली आहे, भागवताच्या विविध परंपरा या ठिकाणी मांडण्यात आल्या. त्या दोन परंपरा आपण बघतो. यामध्ये विष्णू, ब्रह्मदेव, नारद, व्यासमुनी, शुकाचार्य, परीक्षित, शुक शौनक अशी एक परंपरा, आणि दुसरी विष्णू, शेष, सनकादिक, सांख्यायन, पाराशर, मैत्रेय, विदुर अशी दुसरी परंपरा. आणि या भागवत ग्रंथामधला जो अधिकारी आहे तो कोण? प्रामुख्याने जो भक्तियुक्त अंतःकरणाचा आहे तो अधिकारी आहे. यासाठी सांगितला की आधी तो श्रवण करणं आवश्यक आहे म्हणून. आणि ही भक्ती भागवताच्या महात्म्यामध्ये ही भक्ती कुठं निर्माण झाली? उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगता असा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे. द्रविड देशामध्ये याची उत्पत्ती, म्हणजे एकूण भक्तीची परंपरा कुठून आली? भक्ती कुठून आली? इथे रूपक केलं हे सोडून द्या, पण भक्ती कुठून आली? तर ती आली उत्पन्ना द्रविडे साहम, द्रविड देशात, आंध्र किंवा कर्नाटका
असून दक्षिण भारतातून याची उत्पत्ती झालेली आहे. नंतर वृद्धिम कर्नाटके गता, कर्नाटकात त्याची वृद्धी झाली, वाढ झाली या भक्तीची. आणि क्वचिन क्वचिन महाराष्ट्रे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ती भक्ती परंपरा आली. आणि गुर्जरामध्ये म्हणजे गुजरातमध्ये मात्र मी क्षीण झाले असं वर्णन तिथे केलेलं आहे. आता त्यामध्ये एक रूपक मांडलंय, ज्ञान आणि वैराग्य ही तिची मुलं आहेत वगैरे. आणि मग या ज्ञान आणि वैराग्यानं वृंदावनात गेल्यानंतर कसं बळ प्राप्त झालं हे तिने सांगितलं. पुढे सप्ताह केल्यानंतर त्यांना कशी शक्ती आली वगैरे हे रूपकात्मक आहे. परंतु या सगळ्याच्या मागे एक इतिहास आहे, तो भक्तीचा. आणि या भक्तीच्या इतिहासाबरोबरच भागवतामध्ये 4 महत्वाचे घटक आहेत. एक म्हणजे घटना, दुसरं म्हणजे उपदेश, तिसरं म्हणजे गीत आणि चौथं म्हणजे स्तुती. घटना म्हणजे घटनात्मक वर्णनामध्ये ईश्वरी अवतार, लीला चरित्र येतात, विविध कथा येतात, कथांश येतात, त्यातून परमात्म तत्वाचं तत्वज्ञान येतं. उपदेशामध्ये विविध कथातील संत महात्मे उपदेश करतात, सनकादिकांचा उपदेश आहे, ऋषभांचा आपल्या पुत्रांना उपदेश आहे वगैरे असे. त्यानंतर गीत किंवा गीता, यामध्ये अनेक गीत बंधात्मक रचना ज्याला म्हणतो आपण ती आलेली आहे. जसं भ्रमर गीत आहे, गोपी गीत आहे, भिक्षू गीत आहे, उद्धव गीत आहे, हंस गीत आहे वगैरे. आणि स्तुती, यामध्ये भागवतात अनेक ठिकाणी स्तुतीपर श्लोक आहेत, यामधून ईश्वर लीलांचं वर्णन आलेलं आहे. यामध्ये भीष्म स्तुती आहे, कुंतीने केलेली स्तुती आहे, रुद्र स्तुती आहे, ब्रह्मस्तुती आहे, इंद्र स्तुती आहे. यातून प्रेम, दया, आर्तता, कारुण्य, सर्वस्व समर्पण या विविध भावना यातून प्रगट झालेल्या आहेत. त्यामुळं या भागवत ग्रंथाची मांडणी करताना आता या ठिकाणी आजच्या प्रास्ताविकामध्ये आपण अशी सगळी भूमिका यासाठी मांडली. आणि प्रास्ताविक नेहमी अल्प असावं किंवा पहिला दिवस नेहमी अल्प असावा अशी एक भारतीय परंपरा आहे. पहिल्या दिवशी जास्त बोलू नये, जास्त सांगू नये आणि जास्त वाचू नये. त्यामुळं पहिल्या दिवशी आपण हे आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये थोडंसं टेक्निकल अडचण आल्यामुळं आपण जरा उशिरा सुरू केलं. पण आपली 6:30ची वेळ आहे, त्यामुळं मी 6:30च्या पूर्वीच 1 मिनिटं 2 मिनिटं या ठिकाणी विश्राम घेतो. आणि उद्या मात्र आपण वेळेवर 5ला सुरू करू. आज भागवत ग्रंथातील फक्त प्रस्तावना मी केली की या ग्रंथाचं स्वरूप काय, या ग्रंथाची भूमिका कोणती आहे. आता उद्या आपण या भागवत ग्रंथामध्ये त्यामध्ये वेगवेगळे जे आविष्कार झालेले आहेत, वेगवेगळ्या अंगाने याचा जो विचार झालेला आहे, या भागवत ग्रंथाचा अधिकारी कोण यासंबंधी जी मांडणी झालेली आहे, या दृष्टिकोनातून आपण जे 7 व्याख्यानं ठरवलेली आहेत, या 7 व्याख्यानाच्या अनुषंगाने एकेका मुद्द्यावर आपण एकेका दिवशी चिंतन करूया. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. आपली थोडी या ठिकाणी वेळेच्या संदर्भात आपली अडचण झाली, आपल्याला वाट पाहावी लागली, त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा याचना करतो. आणि समन्वय प्रतिष्ठान यांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद.